मरण आम्ही तुझं आम्ही चुकविलं बारीलाही असतं पण का तुझ्या बापाला वाईट होतो नाही याच्यासाठी मरण जर का तुला हवं असेल सर्वस्व घडतंय तुमच्यामुळे पण काय हो आपण का नमस्कार करत आहात कारण आज माझ्या जीवनात संकट आलं आम्ही भेटलो हो तुम्ही आम्हाला भेटला हा तुमची आमची ग्रंथिका झाली पण हे सर्वस्व वैरत्व आमच्या पदरी आणून तुम्ही ठेवले मी ठेविलं हे कसं काय याच्याही मुळाशी कोणतं कारण हा वाचवा एक शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले हा सात्विक धार्मिक परोपकारी राजकारणात आज कुठंतरी हीन अवस्थेला वागतोय की काय असं आम्हाला वाटतं आपलं म्हणणं योग्य आहे कारण माझ्या जीवनात संकटच तसं आलं होतं आणि त्या संकटामुळे धावा वाचवा अशा प्रकारे मी आरडाओरडा केली नसती ना तर माझ्या जीवनाचं काय झालं असतं आणि यावेळी संकट सगळे आपण धावून आलात संकटातून मुक्तता केला याच्याबद्दल आपल्याला नमस्कार करते मी तुम्ही आम्हाला नमस्कार केला आशीर्वाद द्यावा या पात्रतेच्या योग्यतेचा आधार म्हणून प्रथम आम्ही तुम्हाला नमस्कार केला कोणत्या गोष्टीसाठी मानेची स्त्री न पेक्षा ती उठेरावर माती बरोबर स्त्री म्हणजे आई जगवंताचं चलू स्त्री म्हणजे आई भवानी चलू स्त्री म्हणजे संतोषी माते चलू त्या तत्वाला आम्ही नतमस्तक झालो म्हणजे अशा प्रकारे त्रितत्वाला आपण नतमस्तक होण्यासाठी तत्वला काही हरकत नाही आपल्या मुखातून मी शब्द ऐकले आमच्या मनाला समाधान वाटलं पण काय मला सांगा काय ते कोण तुम्ही माझं नाव गंगा राहण्याचा वस्ती सांग राहण्याचा वस्तीस्थान अरण्याच्या ठिकाणी आमची लहानशी झोपडी आहे आणि धवड घराण्यात आमचा जन्म असू द्या जन्म देणारी मातृपितृ देवन लहान असताना जगाड झाले मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे तर ना लहान असल्यापासून गर्मीचा आम्ही संसार करत आहोत आणि संसार करत असताना अशा प्रकारे आमच्या जीवनात हे संकट आलं संकट समय आपणाला संकटातून मुक्तता या विश्वाच्या संबंधात सात जाते त्या सात जाती देवानं नव्हे तर प्रत्येक मानवानं निर्माण केल्या पण प्रत्येक माणसाचं रक्त एक आहे रक्तभेद माणसानं कुणाशी करू नये म्हणून सांगतोय तुमचा आम्ही तुमच्या आलेलं संकट आम्ही देवास्त केलं आम्ही राजकर्ते आहोत म्हणून श्यामच्या याला संज्ञा मग तुमचं निवारण आम्ही केलं
राज करतय. हो मला माहित आहे. तुझी मिळून पुस्तकात गेली. हा आलेलं अरिष्ट आम्ही तुला पास्त हो, केलं. आपण केला माझ्यासाठी. गवळ घराण्यात तुझा जन्म झाला. हो क्षत्रिय घराण्यात आमचा जन्म झाला. प्रेम संबंध आमचे कधी जुळले नाही आणि जुळवण्याचा प्रयत्न तू करतोय. बरोबर की नाही? बरोबर. तू करतेस खरी. मी करते. याच्यासाठी हा जिनं राजतत्व स्वतःच्या पायदळ ठेवले त्या स्त्रीला जिवंत राहण्याचा अधिकार पोचत नाही. मग याच्यासाठी त्या शस्त्रानं काय झालं? मारेलही असतं. कशासाठी थांबला? पण आत्मरूपी परमेश्वरानं आम्हाला बळी दिली. या स्त्रीला अर्धजीवन पुष्प आमच्या चरणांचे वाहिलं. त्या स्त्रीला जर का तू मारलंस तर स्त्री तत्वाचा कलंक तुझ्या मस्तकी येणार आहे. याच्यासाठी म्हणून म्हणतोय नको चंद्र तारे फुलांचे पतारे जिथे सारे तिथे मी तुझ्या पावलांनी मी स्वप्नात नजरेत तुझ्या स्वतःला ते सावली दूर जाते जरा हे हात घे मला साथ देशील गोष्टीकडे झुकला जातोय असं मला तरी वाटतं. आनंदाच्या भरात माझ्याच वेळ प्रेम करण्यासाठी आपण तत्पर झाला, पण एकाएकी थांबण्यासाठी तत्पर झाला. याच्या मुळाशी कारण कोणतं कारण? कारण स्त्री मानिले तर आहे. स्त्री प्रेमानं लावते लढा आणि क्षणभर वेळ आली तर केसानं कापते का. आज आमच्याशी प्रेम संबंध तुम्ही जोडला. भावनाच्या वाहत्या झालेला आम्ही वाहून गेलो क्षणभर. पण आज आम्हाला तुमच्याकडे वचन हवं. काय म्हणतात? उद्या जर का वाईट परिस्थिती आमची जर आली असेल क्षणभर साथ तुम्ही आम्हाला करा. म्हणजे तुमच्यावर विश्वास नाही. अगं क्षणभर अभावचं पाणी माणूस आता क्षणात नाही. जिथं माझ्यावर विश्वास नाही आम्ही तुझ्यावर राखे बाबा. पण याच्यासाठी तुम्हाला जर वचनच राहावं असेल ना तर तुमच्या माझ्या प्रेमासाठी त्या चंद्राला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देते. जन्मोजन्मी मी तुम्हाला वचनबद्ध झालीस. आकाशी वास करणारा नवलक्षणाला साक्ष ठेवू. चंद्र सूर्याला साक्षीला धरून आम्हाला तू वचन दिलंयस. मग याच्यासाठी आज आमच्या मनाच्या ठिकाणी शब्द निर्माण सांगा प्रिये काय
झाली आणि आज तिच्या हरडीचा घोट घेण्यासाठी तुम्ही पाहता आमच्या हस्ते असलेलं शस्त्र आणि तुमचं नामे ठेवतो. शौर्य आमच्या समजलेली नाही. नातीवंत मातृत्व देवतेचा शब्द अवलंबन केलेला. त्या मातृत्व देवतेला वंदन करून माझ्या संतोषी मातेला वंदन करून त्या हाती घेतलं याच्याही पुढे माझ्या मनातील शब्द माझ्या ओठावर येणारे शब्द ऐक. विधान तुला हवे असेल हे भरभरी वस्त्रालंकार तुमच्या हस्ताचा आघात आम्ही केला. या स्त्रीचा दोष कोणताही नाही. कारण मी तुमचा दोष आहे. अरे माणसाच्या अंगावर भरभरी वस्त्रालंकार माने मोतीचे परिधान केले म्हणून तो माणूस शोषून वाटतो नाही. माणसाच्या अंतकरणात माणुसकी थोडीशी शिल्लक राहते. तुझ्या अंतकरणात जर का थोडीशी माणुसकी शिल्लक असेल सोडून देईल. मी जसं सांगे त्याप्रमाणे तुला जगायचं आहे. मरायचं नाही ना. शांत उभी राहा. माझी नाही. कारण आजही आमच्या अंतकरणात क्षणभर माणुसकी थोडी तरी शिल्लक आहे. या वस्त्रांकार कारण जर का मी भरदारी दिसत असलो तरी मी माणूस देवाचा अनुयायी होईल. म्हणून जर तुला बसेल एक
शिपाव